अधिकारी डिटेक्शन जे अधिकारी आणि स्टाफ आहेत त्यांनी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आमच्या मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक रामबाग लेन म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी ॲडव्हान्स प्लाझो म्हणून जो एक रेसिडेन्शियल टॉवर आहे त्या ठिकाणी रात्री 9 तारीखला च्या वेळेला एक हाऊस ब्रेकिंग झाली होती, घरफोडी झाली होती आणि त्या घरफोडीमध्ये 36 लाख रुपयांचे दागिने, 40,000 रुपये कॅश असं एकूण 36,40,000 रुपयांचा मालमत्ता चोरीला गेलेली होती. त्या गुन्हा जेव्हा या ठिकाणी फिर्यादी येऊन त्यांनी रजिस्टर केला सकाळी, त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली होती. एकंदरीत त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि ज्या पद्धतीने तो गुन्हा घडल्याचं आमच्या लक्षात आलं होतं तेव्हाच आम्ही सर्व आमच्या टीम्सना ॲक्टिवेट करून काही डायरेक्शन्स दिल्या होत्या. माननीय DCP सर, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, सिनियर PI पन्हाळे साहेब त्या ठिकाणी होते आणि त्यांनी ज्या मोडस ऑपरेंडी आमच्या लक्षात आली त्यावरून हे सराईत गुन्हेगाराचं काम असावं असं त्याच वेळेला आम्हाला लक्षात आलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मग पुढचा तपास सुरू केला. त्या ठिकाणी असलेल्या काही CCTV फुटेजमध्ये त्या आरोपीचे ब्लर इमेजेस आम्हाला मिळालेले होते आणि त्या ब्लर इमेजेस आणि त्याशिवाय त्या सोसायटी रामबाग लेन आणि आजूबाजूच्या परिसरातले जवळपास 100+ CCTV कॅमेरे त्यावेळच्या रात्रीच्या वेळेचे सर्व आम्ही पाहिलेले आहेत, आमच्या स्टाफने पाहिलेले आहेत आणि ज्या काही इमेजेस मिळालेल्या होत्या त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ब्लर इमेजेस आम्ही क्लिअर करून घेतल्या आणि एक आरोपी आयडेंटिफाय झाला, संतोष सुरेश चौधरी, जो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि यापूर्वीही अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी गुन्हे केलेले आहेत असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही मग त्याच्या ट्रॅकिंगला लागलो. त्याच्या जे काही अवेलेबल इन्फॉर्मेशन्स होत्या त्याप्रमाणे त्याला आयडेंटिफाय करून आम्ही त्याला 24 तासाच्या आत, 24 पण नाही म्हणता येणार, 12 तासाच्या आत आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून लगेच इमिजिएट अरेस्ट झाल्यामुळे चोरीस गेलेली त्याची त्या गुन्ह्यातली सर्वच्या सर्व मालमत्ता, एक कॅश थोडीफार त्याने खर्च केलेली होती, बाकी सर्वच्या सर्व ऑलमोस्ट 100% मालमत्ता आम्ही रिकवर करण्यात आम्हाला यश आले.